आपण बनवतोय कुरकुरीत अशी शेव। तर शेवेसाठी लागणारं साहित्य आहे साधारण 3 चमचा जिरं घेतले, 2 चमचा ओवा घेतलाय आणि 15 ते 20 आपल्या मिरच्या आहेत आणि या बाजूला लसूण दिसतोय तर लसूण साधारण 40 ते 45 पाकळ्या आहेत। इथे 1 किलो बेसन पीठ आहे, स्वच्छ चाळून असं घेतलेलं आहे। 1 किलो बेसन पिठासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचे, कारण आपली शेव कुरकुरीत व्हायला मदत होते आणि जास्त काळ ही कुरकुरीतच राहते, म्हणून आपल्याला हे पीठ घालूनच घ्यायचं आहे। हे पण मी स्वच्छ चाळून घेणार आहे आणि 2 चमचे मी मोहन घालणार आहे। पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तेवढे 2 चमचे भरून मोहन मी तयार करणार आहे याचं। आणि इथे बघू शकता मोहन घातले आणि छान हे चोळून आपल्याला पीठ सुद्धा मळून घ्यायचं आहे। या बाजूला ना मसाल्याचं पाणी आहे, जे आपण वाटण केलं होतं ना त्याचं पाणी आहे, गाळून घेतले। इथे आहे हळद, तर हळद 2 चमचे घालायची आणि इथे मीठ आहे, तर मीठ सुद्धा चवीनुसार आपल्याला घालून घ्यायचं आहे। इथे आहे पाणी, नॉर्मलच पाणी आहे आणि मी थोडंसं 3 चिमूटभर सोडा घेतलाय, तर सोड्याने सुद्धा आपली शेव ना कुरकुरीत खुसखुशीत व्हायला मदत होते। आणि इथे बघू शकता पीठ आपलं मळून झालेलं आहे, साधारण अशी तार तुटत आहे, याच पद्धतीचं मळून घ्यायचं आहे। आणि माझ्या मिस्टरांना हिरव्या मिरचीतली शेव आवडते, म्हणून मी हिरव्या मिरचीत, सगळेजण बघत असाल की लाल मिरचीत, पण मी हिरव्या मिरचीत बनवते। तर इथे बघू शकता आपला शेवगा आहे, तर शेवगा छान रेडी करून घ्यायचा आहे। आपल्याला ऑइल करून घ्यायचं आहे या शेवग्याला, म्हणजेच आपलं हे बेसन पीठ याला चिकटून बसणार नाही। आणि तुम्हीसुद्धा या दिवाळीत माझ्या बनवण्याच्या पद्धतीने तुम्हीसुद्धा तयार करून बघा ही शेव। बोलता बोलता आपला पहिला घाणासुद्धा तळून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। रंग बघा किती सुरेख रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत अशी शेव दिसते आपली। तर या दिवाळीत तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा हिरव्या मिरचीत। लाल मिरचीत तर तुम्ही नेहमीच खात असाल, पण हिरव्या मिरचीतसुद्धा एकदा नक्की ट्राय करा। आणि बघू शकता तुम्ही, बोलता बोलता ही सुद्धा आपली 1 किलोची शेव आपली तळून झालेली आहे। जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब, बाय।